छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मुख्य जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या दालनासमोर जेवणाचे डबे खात आपला निषेध व्यक्त केला। पावसामुळे शाळा गळतीये, इमारत मोडकळीला आलेली आहे, मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत या विद्यार्थ्यांनी थेट आंदोलनच केलं। भिंतीला तडे, छताला गळती, शाळेत पाणीच पाणी। मोडकळीस आलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचं शिक्षण, शाळेसाठी विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडा या गावातील जिल्हा परिषदेची शाळा पावसामध्ये गळते। या शाळेला तडेही गेले। या शाळेत पावसाचं पाणी साचत असल्यानं शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। आमची शाळा दुरुस्त करून द्या या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांचं दालन गाठलं। मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर घरून आणलेले जेवणाचे डबे खात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। शाळेची इमारत जुनी असून पावसात संपूर्ण पत्रे गळतात। आम्हाला बसायला जागा राहत नाही। पावसाळ्यात आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गात खूप पाणी साचते, पत्र पण गळतात। आमच्या वर्गात दोन वर्ग एकाच वर्ग खोलीत बसतात, त्यामुळे बसायला जागाच नसते। आमची शाळा खूप जुनी असून तिच्या सर्व वर्ग खोल्या पडायला आलेल्या आहे। आम्ही जीव मुठीत धरून शाळेत शिकतो। मराठी शाळेतून घडलेले विद्यार्थी आजही गुणवंत आणि नामवंत बनलेत। काही भागात शिक्षक अतिशय चांगले मिळतात, जीव तोडून शिकवतात, परंतु ज्या शाळेमध्ये इमारतीमध्ये शिकवलं जातं ती इमारतच अतिशय खराब अवस्थेमध्ये तडे गेलेली, मोडकळीला आलेली असल्यानं जीव मुठीत धरून शिक्षकांना शिकवावं लागतंय। अखेर कोणताच पर्याय नसल्यानं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी थेट आंदोलन केलं। भिंती पडायला आलेल्या आहेत। अक्षरशः इतकी बेकार परिस्थिती झालेली आहे आमच्या गावच्या शाळेची की तुम्ही येऊन बघणं सुद्धा असं बघणं एवढं अवघड होतं। तर तिथं जर कधी मुलं 135 मुलं जर राहत असेल आणि ते जर तिथं जेवण करत असतील, व्यवस्थित राहत असेल, तर त्यांच्या जेवाचं काय आम्हाला संध्याकाळी 4 वाजता शाळा सुटली, आमचा मुलगी घरी येतो का नाही याची आम्हाला गॅरंटी नाही। या पाण्यानं एवढा पाणी पाऊस चालू आहे। आमची मागणी आम्हाला बिल्डिंग लागेल, शाळेची बिल्डिंग लागेल, बाकीचं काहीच नाही। आमचं काहीच म्हणणे, आम्हाला फक्त शाळेची बिल्डिंग द्या, आमच्या मुलाला शिकू द्या। जसे तुमचे मुलं शिकताना 15 वेळा निवेदन केले तर यांनी बिल्डिंग काहीच नाही दिलं। हा, बिल्डिंग घेऊन जाणार, बिल्डिंग घेतल्याशिवाय घरी जाणार नाही। 2 दिवस लागो की 1 महिना लागो की 8 दिवस लागो। मराठी शाळा या मराठी अस्मितेचा आणि भाषेचा कणा आहे, मात्र मराठी शाळा दुर्लक्षित होत असतील आणि मराठी शाळांना मोडकळीस आल्यानंतरही दुरुस्त केलं जात नसेल तर पालकांचा आणि तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संताप साहजिकच आहे। त्यामुळे लवकरात लवकर शाळा दुरुस्त करून देण्याची मागणी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केली आहे। शाळेमध्ये पाणी साचतंय, पावसामुळे नुकसान होतंय, मात्र याकडे कुणीही दुर्लक्ष करत नाहीये। पत्रव्यवहार केला, मात्र विद्यार्थ्यांवर वाईट वेळ निर्माण झाली होती। त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुख्य अधिकाऱ्याच्या दालनासमोर डबे खाल्ले आणि त्यांना हे जाणीव करून दिली की परिस्थिती गंभीर आहे आणि त्यामुळे शाळा ही बनवावी लागेल, दुरुस्त करावी लागेल, अन्यथा अनुचित प्रकार घडला, अपघात घडला, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा जीवही जाऊ शकतो, मोठं नुकसान होऊ शकतं। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।